राजेंद्र माध्यमिक विद्या मंदिरात आपले हार्दिक स्वागत करतो। आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती याचा अभ्यास करणार आहोत। या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि त्यांचे एक्झाम्पल्स घेणार आहोत आणि ते ट्री डायग्रामच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत। मग पार्ट ऑफ स्पीच इंग्रजीमध्ये फार महत्त्वाचे आहेत, कारण की ज्यावेळेस आपण शब्द सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करत असतो आणि किंवा आपण बोलत असतो इंग्रजीमध्ये, त्यावेळेस प्रॉपर वर्ड्स इफ वी यूज प्रॉपर वे देन वी कॅन मेक द constructions properly or we can frame the sentence properly. So words are used in a different way with their different meaning in English, so those words is called as a part of speech. So how those part of speech are there, we have to learn. मग आपल्याला ते शब्द वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या अर्थांसहित कशा पद्धतीने सेंटेन्सेसमध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात किंवा फ्रेम केले जातात ते आपल्याला बघायचं आहे। सुरुवातपासून आपण बघूया। आपण या ठिकाणी ट्री डायग्राम बनवलेला आहे आणि टोटल ट्री आहे तो पार्ट्स ऑफ स्पीचचा आहे। कशाचा ट्री डायग्राम आहे तो? पार्ट ऑफ स्पीच। मग तुम्हाला माहितीच आहे पार्ट ऑफ स्पीच, देर आर 8 पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश। इंग्रजीमध्ये 8 शब्दांच्या जाती आहेत आणि त्या आपण नेहमी कळत नकळत वापरत असतो। मग एखादा सेंटेन्स जर आपल्याला बनवायचा असेल, फॉर एक्झाम्पल ही इज रनिंग ऑन ग्राउंड, द पर्टिक्युलर सेंटेन्स वी यूज हिअर ऑल द पार्ट ऑफ स्पीच वी यूज। या सेंटेन्समध्ये आपण सगळ्या प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच वापरले। म्हणजे बघा, ज्यावेळेस आपण सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करतो त्यावेळेस या पार्ट ऑफ स्पीचचा वापर त्या ठिकाणी होतो। मग तुम्हाला माहितीच असेल सुरुवातीचं जे पहिलं आपण पार्ट ऑफ स्पीच घेणार आहोत ते पार्ट ऑफ स्पीच हे, आता उदाहरणार्थ आपण ही जी 7वीला कविता दिलेली आहे त्या कवितेचं नाव आहे पार्ट ऑफ स्पीच आणि त्या कवितेच्या माध्यमातूनच ते घेणार आहोत। सुरुवातीला या पार्ट ऑफ स्पीचचं जी पोएम बनवलेली आहे, ज्या कवीने ती बनवली ते अननोन ऑथर आहेत, त्या ठिकाणी आपण बघू। एव्हरी नेम इज कॉल्ड नाउन ॲज फील्ड अँड फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन। प्रत्येक नावाला, प्रत्येक जे आपण गोष्ट आहे प्रत्येकाला आपण काय दिलेलं आहे? नाव दिलेलं आहे। म्हणून त्याच्या सुरुवातीचे जे पहिल्या 2 ओळी आहेत त्याच्यामध्ये नामाचा उल्लेख केलेला आहे। म्हणजे कशाचा उल्लेख केलेला आहे? नामचा उल्लेख केलेला आहे। नाम तुम्हाला माहितीच असेल, द वर्ड ऑफ पर्सन or the name of the person, things, object, mountain, rivers, animal, bird, solar systems, all those is called as a noun. या सगळ्या शब्दांना आपण दिलेले जे नाव आहे त्याला आपण नाम असे म्हणतो। मग त्याचे एक्झाम्पल आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो। उदाहरणार्थ या ठिकाणी कवितेमध्ये आपल्याला फील्ड, फाउंटेन, स्ट्रीट अँड टाउन हे नाम दिलेले आहेत। Those are the names given, but noun is classified in 5 ways. नाउनचा जर आपण क्लासिफिकेशन करायचं ठरवलं तर 5 पद्धतीने नाउनचं क्लासिफिकेशन होतं। उदाहरणार्थ आपण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला नाव देतो प्रॉपर वे, म्हणजे उदाहरणार्थ राम असेल, सीता असेल, रावण असेल, हे जे नावं आहेत यांना आपण प्रॉपर नेम देतो, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाउन असं म्हणतो। उदाहरणार्थ मुंबई असेल, पुणे असेल, हे सुद्धा प्रॉपर नाउन्समध्ये येतात, म्हणून त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो। मग बघा, प्रॉपर नाउन, द नेम गिवन टू द प्रॉपर थिंग्स इज कॉल्ड ॲज अ प्रॉपर नाउन। सो वी कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ राम। ओके, त्याच्यामध्ये दुसरं नाउनचा प्रकार आहे कॉमन नाउन। कॉमन नाउन म्हणजे काय? ते सर्वसामान्य ग्रुपमध्ये ज्या वस्तूंना आपण उल्लेख करतो त्यांना आपण कॉमन नाउन असं म्हणतो। उदाहरणार्थ चेअर्स असते। आता चेअर ही कोणतीही चेअर्स आपण त्याला विशिष्ट पद्धतीने उल्लेख करत नाही, त्याच्या ग्रुपमध्ये उल्लेख केला जातो म्हणून त्याला आपण चेअर्स म्हणतो। त्याचबरोबर एखाद वेळेस आपण फॅन असेल, आपण त्याचा उल्लेख ग्रुप म्हणून करतो म्हणून त्याला कॉमन नाउनमध्ये म्हटलं जातं। उदाहरणार्थ मग कॉमन नाउनच्या अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो। बॉय, गर्ल, चेअर, लाईट,
वी कॅन हॅव स्कूल, बॉय, गर्ल, या सगळ्यांना आपण काय म्हणतो, कॉमन नाउन असं म्हणतो. सो वी कॅन टेक एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल वी टेक एक्झाम्पल गर्ल. थर्ड प्रकारचं जे नाउन आहे ते कलेक्टिव्ह नाउन आहे. कलेक्टिव्ह नाउन ज्यावेळेस आपण एखाद्या ग्रुपच्या विशिष्ट पद्धतीने उल्लेख करायचा असेल त्यावेळेस आपण त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हणतो. मग कलेक्टिव्ह उदाहरणार्थ आर्मी असेल, आर्मी म्हणजे एकाच ठिकाणी अनेक प्रकारचे सैनिक असतात म्हणून आपण त्याला आर्मी असं नाव देतो. किंवा बंच ऑफ फ्लॉवर्स, बंच ऑफ फ्लॉवर्स म्हणजे अनेक फुलं एका ठिकाणी आपण त्याचा गुच्छ, फुलांचा गुच्छ बांधलेला असतो म्हणून त्याला बंच ऑफ फ्लॉवर असं आपण म्हणतो. मग सो वी कॅन टेक एन एक्झाम्पल ऑफ फॉर एक्झाम्पल आर्मी. Then fourth one, material noun. Those things which we have a material, those things is called as a material noun. ज्या वस्तूंना, ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मटेरियलचा वापर आहे, पदार्थवाचक नाम आपण त्याला असं म्हणूया. मग उदाहरणार्थ कॉपर आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे, या अशा पद्धतीच्या नावाला आपण मटेरियल नाउन असं म्हणतो. आणि लास्ट वन आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन ज्या ठिकाणी भावनांचा उल्लेख केलेला असतो त्यांना आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाउन असं म्हणतो. उदाहरणार्थ ह्युमॅनिटी, मानवता, ऑब्स्क्युरिटी, ओके, ऑल दोज थिंग्स. सो अशा पद्धतीने 5 प्रकारचे ते नाउन्स आहेत आणि त्या नामाचा उल्लेख आपण सेंटेन्समध्ये करतो. मग सेंटेन्समध्ये त्यांचा नामाचा उल्लेख सर्वसाधारणपणे एकतर ऑब्जेक्टमध्ये करतो, एकतर सब्जेक्टमध्ये करत असतो. तर लक्षात ठेवा, नाउन द नेम गिवन टू द पर्सन, ॲनिमल और वी कॅन से एक्सेट्रा. ओके. द सेकंड टाइप वी विल सी द सेकंड टाइप ऑफ पार्ट ऑफ स्पीच इज अ वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापदाचे जर डेफिनेशन आपण घ्यायचं ठरवलं तर क्रियापद म्हणजे काय की द वर्ड विच शोज द ॲक्शन. ज्या शब्दामध्ये ॲक्शन दाखवलेली असते, क्रिया दाखवलेली असते, आपण त्याला वर्ब असे म्हणतो. मग क्रियापदाचे 2 प्रकार पडतात. उदाहरणार्थ क्रियापद मुख्य क्रियापद असतं, जी क्रिया दाखवत असताना एखादा शब्द मुख्य क्रिया दाखवतो. उदाहरणार्थ गो, प्ले, सिंग, डान्स, असे अनेक प्रकारचे क्रियापद आहेत. क्लाइंब असेल, ओके. तर ह्या सगळ्या क्रियापदांना आपण मुख्य क्रियापद असे म्हणतो. त्याचे फॉर्म्स 3 प्रकारचे असतात. उदाहरणार्थ रूट वर्ब असतो, पास्ट टेन्स असतो आणि पास्ट पार्टिसिपल असतो. उदाहरणार्थ आपण रूट वर्ब गो आहे, गो, वेंट आणि गॉन. म्हणजे त्याचा रूट वर्ब गो आहे, त्याचं पास्ट टेन्स वेंट आहे आणि पास्ट पार्टिसिपल गॉन आहे. किंवा प्ले असेल तर प्लेड, प्लेड. मग आपण गो, वेंट, गॉन हे इरेग्युलर वर्ब आहे आणि प्ले, प्लेड, प्लेड हे रेग्युलर वर्ब आहे. तर हे झाले मुख्य क्रियापद. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, ऑक्झिलरी वर्ब्स आपण त्यांना म्हणतो. हा क्रियापदाचा दुसरा प्रकार येतो ज्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब हे अनेक आहेत. उदाहरणार्थ टोपीची रूपं असतील, ॲमेजार असेल, वाजवेअर असेल, शाल असेल, विल असेल. त्याचबरोबर हॅवची रूपं असेल, डूची रूपं असतील. त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झिलरीज असतील. या सगळ्या क्रियापदं ही आपण त्यांची नेहमीच वापर करतो. उदाहरणार्थ आपण क्रियापदाचा एक मुख्य क्रियापदाचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण घेऊया राईट. आणि सहाय्यकारी क्रियापद आपण घेऊ उदाहरणार्थ टू बीचे रूप. मग टू बीचे रूप ॲमेजार आहे, वाजवेअर आहे. मग त्या कवितेमध्ये असं दाखवलेलं आहे तिसऱ्या सांगामध्ये द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, टू रीड अँड राईट अँड टू जम्प अँड रन. बघा क्रियापद म्हणजे काय, त्यांनी कवीने छान पद्धतीने सांगितलं. द वर्ब मीन्स ॲक्शन, समथिंग डन, काही क्रिया जी आपण केलेली आहे ती क्रिया. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये रीड, राईट अँड जम्प अँड रन या सगळ्या क्रिया आहेत. त्याच्यानंतर आपण तिसरा प्रकार घेऊया, तो आहे प्रोनाउन. मग आता प्रोनाउन
प्रोनाउन. प्रोनाउन हा जो शब्द आहे, अ प्रोनाउन इज अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाउन. नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला आपण प्रोनाउन असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण एखादा सेंटेन्स बोलतो, राम इज अ गुड बॉय, तर राम हा शब्द आपण काढून ही इज अ गुड बॉय असं म्हटलं तरी तो चालतो. म्हणजे या ठिकाणी नामाऐवजी आपण ही हा शब्द वापरला, त्याला मग आपण त्याला म्हणणार प्रोनाउन. मग प्रोनाउन हे 3 प्रकारचे असतात. फर्स्ट पर्सन प्रोनाउन असतो, सेकंड पर्सन प्रोनाउन असतो आणि थर्ड पर्सन प्रोनाउन असतात. आता उदाहरणार्थ आय आणि वी हे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे, यू हे सेकंड पर्सन प्रोनाउन आहे. त्याचबरोबर ही, शी, इट, दे हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह आणि पजेसिव्ह केसेस सुद्धा असतात. सब्जेक्टिव्ह म्हणजे जे मुख्य आपले प्रोनाउन्स आहेत. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आयचा उदाहरणार्थ मी करतो, आपण वीचा अस करतो, हे अशा पद्धतीने. आणि त्यांची पजेशन जर दाखवायचं असेल तर आयचं माय, माइन अशा पद्धतीने आपण पजेशन करतो. तर हे प्रोनाउन्स आपण त्याला वापरतो. मग उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल प्रोनाउनचे उदाहरणार्थ या कवितेमध्ये दिलेलं आहे. इन प्लेस ऑफ नाउन द प्रोनाउन स्टँड. नामाच्या ऐवजी जर आपण शब्द वापरायचा ठरवला तर काय येतो? प्रोनाउन येतो. मग एक्झाम्पल म्हणून ॲज ही अँड शी कॅन क्लॅप देअर हँड्स, एक्झाम्पल म्हणून घेऊ. आता मग या ठिकाणी आपण एक्झाम्पल वेगवेगळे घेऊया. उदाहरणार्थ ही आहे, शी आहे, त्याच्यानंतर आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे. सो दोज ऑल आर द प्रोनाउन्स. त्याच्यानंतर बघा, नाउन झालं, वर्ब झालं, प्रोनाउन झाला. त्याच्यानंतर आपण घेऊया वर्ड ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन, द वर्ड विच क्वालिफाईज द नाउन. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आपण त्याला म्हणतो ॲडजेक्टिव्ह. नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, द वर्ड विच क्वालिफाईज द नाउन इज कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची छान पद्धतीने त्यांनी वर्णन केलेलं आहे. द ॲडजेक्टिव्ह डिस्क्राईब्स अ थिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीला डिस्क्राईब करण्याचं काम ॲडजेक्टिव्ह करतो. अ मॅजिक वॅन ऑर ब्रायडल रिंग. फॉर एक्झाम्पल, सो एक्झाम्पल्स आर गिवन. ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्हचे आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. रिच आहे, पुअर आहे. ॲडजेक्टिव्ह आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो. ॲडजेक्टिव्ह इंग्रजीमध्ये सर्वसाधारणपणे आपण डिग्रीमध्ये सुद्धा वापरतो. त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री असेल, कंपॅरेटिव्ह डिग्री असेल आणि सुपरलेटिव्ह डिग्री असेल, त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचा सुद्धा आपण वापर करत असतो. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. ॲडव्हर्ब. आता ॲडव्हर्ब हे मॉडिफाय करण्याचं काम करतं. ॲडव्हर्ब इज अ वर्ड विच मॉडिफाईज द मिनिंग ऑफ वर्ड. एखादी क्रिया कशी घडली हे दाखवण्यासाठी आपण ॲडव्हर्बचा वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, इन पोएम हाऊ थिंग्स आर डन, द ॲडव्हर्ब्स टेल ॲज क्विकली, स्लोली, बॅडली, वेल. एखादी क्रिया कशी घडली हे दाखवण्यासाठी आपण ॲडव्हर्बचा वापर करतो. सो ॲडव्हर्ब हे 3 पद्धतीने आपण इंग्रजीमध्ये वापरतो. मॅनर ऑफ प्लेस, वी कॅन से ॲडव्हर्ब ऑफ मॅनर ऑल्सो, अँड थिंग अँड टाईम ऑल्सो. ज्यावेळेस एखादी क्रिया कुठे घडली किंवा कशी घडली आणि केव्हा घडली, या 3 गोष्टी जर दाखवायच्या असतील त्यावेळेस आपण ॲडव्हर्बचा वापर करतो. मग ॲडव्हर्बचा वापर उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊया. क्विकली, स्लोली, ऑल दोज आर द मॅनर्स. हे सगळे काय दाखवतात आपल्याला? मॅनर दाखवतात. हेअर,
Example, you here in sentence if we use it here, it can be showed place. Yesterday, I have gone yesterday. जर आपण असं सेंटेन्स बोललो तर yesterday चा अर्थ त्या ठिकाणी टाइम होतो, म्हणजे ॲडव्हर्ब ऑफ टाइम. अशा पद्धतीने आपण त्या ॲडव्हर्बचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. समजलं असेल, ॲडव्हर्ब वर्ड विच क्वालिफाईज द वर्ब. रिमेंबर, ॲडव्हर्ब हा शब्द वर्बला क्वालिफाय करण्याचं काम करत असतो. पुढचं आपण घेऊया. पुढचं पार्ट ऑफ स्पीच आहे प्रिपोजिशन्स. Prepositions are the word which gives the meaning of a relationship, but most of the time prepositions are used for the show the relationship between two sentences or words among in each way. For example, एखादा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये आपल्याला एखादी वस्तू दाखवायची आहे, तर ती वस्तू दाखवत असताना वस्तू दाखवण्यासाठी त्या प्रिपोजिशनचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो. फॉर एक्झाम्पल, इन पोएम द प्रिपोजिशन शोज रिलेशन ॲज इन द स्ट्रीट ॲट द स्टेशन. म्हणजे शब्दांचं जे रिलेशन आहे, शब्दांचं रिलेशन दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशनचा वापर करत असतो. सो how can we say? For example, we take an example, in. I am in the class. मग या ठिकाणी inचं रिलेशन आहे मध्ये. फॉर एक्झाम्पल, at. He is at the station. तो कुठे आहे? स्टेशनकडे. रिलेशन at the station. So prepositions are used to show the relation. Next one we will see conjunction. A conjunction is a word used to connect words. Remember, शब्दांना कनेक्ट करण्यासाठी आपण कंजक्शनचा वापर करतो. कंजक्शन आर ऑलवेज यूज इन फ्रेजेस, इन क्लॉजेस, इन सेंटेन्सेस. दे आर मेनी वर्ड्स यूज फॉर एक्झाम्पल फॉर ॲज अ कंजक्शन. मग कंजक्शनचा वापर म्हणून अनेक शब्द वापरले जातात. कंजक्शन हे दोन वाक्यांना, दोन शब्दांना, फ्रेजेसला जोडण्यासाठी आपण वापरतो. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलेलं आहे, कंजक्शन जॉईन इन मेनी वेज सेंटेन्सेस, वर्ड्स ऑर फ्रेज अँड फ्रेज. मग एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया, अँड इज अ कंजक्शन, ही इज गुड अँड बॅड. मग कंजक्शन म्हणून शब्द कोणता वापरला आपण? अँड. सो अँड एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. उदाहरणार्थ मग कंजक्शन म्हणून फक्त अँड येत नाही, तर बट पण येऊ शकतो, ऑर येऊ शकतो, ॲज वेल ॲज येऊ शकतो. ओके, सो देर आर लॉट ऑफ वर्ड्स. बट ऑल्सो, दॅट, सो दॅट, ते सगळे, बिकॉज, ऑल्दो, हे सगळे शब्द आपण कंजक्शन म्हणून वापरू शकतो. आणि लास्ट वन आहे इंटरजेक्शन. बघा, इंटरजेक्शन ज्यावेळेस मानवी भावना, दुःख, खेद व्यक्त करण्यासाठी आपल्याला वापरता येतो. इंटरजेक्शनचा वापर आपण आपल्या भावना हा व्यक्त करण्यासाठी वापरत असतो. एक्सप्रेस द फिलिंग अँड इमोशन. We use interjection for express our strong feelings. Remember, आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करण्यासाठी आपण इंटरजेक्शनचा वापर करतो. मग इंटरजेक्शनचा वापर करत असताना लक्षात घ्या आपल्या फिलिंग. उदाहरणार्थ मग कशा पद्धतीने घेतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण त्याच्यासमोर एक्सक्लेमेशन मार्क देतो. उदाहरणार्थ, ओ.
bravo. So all those are example we can use. So in this way we can use, for example, interjections cries out hark, I need an exclamation mark. बघा, एक्सप्रेस करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो आणि त्याच्यासाठी काय पाहिजे असतं आपल्याला, एक्सक्लेमेशन मार्क पाहिजे असतं. एक्सक्लेमेशन मार्क द्यावंच लागतं इंटरजेक्शनसाठी. सो थ्रू पोएट्री वी लर्न हॅव ईच ऑफ दिस मेकअप ऑफ द पार्ट ऑफ स्पीच. तर कवितेच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पार्ट ऑफ स्पीच, उदाहरणार्थ नाउन, वर्ब, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन या सगळ्या गोष्टी शिकलो असं कवीला म्हणायचं आहे. आणि हे जर आपण शिकलो तर आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्शन किंवा सेंटेन्स फ्रेम करत असताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही. याच्याबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या, कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर कॉमेंटमध्ये नक्कीच मला शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्स.